हॅलो. हा डौलदारपणे पोहणारा प्राणी म्हणजे जेलीफिश आहे. याच्या सौंदर्याने फसू नका. त्याची नांगी तुम्हाला खूप इजा करू शकते आणि काही जेलीफिशच्या प्रजातीमध्ये तर ती जीवघेणी सुद्धा ठरू शकते. जेलीफिश हे सिलेंटराटा किंवा निडारिया प्राणी संघ यामधले आहेत. हे नाव येतं निडोस या शब्दापासून, ज्याचा अर्थ नेटल असा होतो. नेटल ही एक प्रकारची वनस्पती आहे जी डंख मारते आणि या प्राणी संघामध्ये असलेल्या प्राण्यांमध्ये सुद्धा डंख मारण्याची क्षमता असते. आता हे कुठे आढळतात? तर हे सगळे जलचर किंवा ॲक्वॅटिक प्राणी आहेत. हे बहुतेक महासागरात किंवा समुद्रांमध्ये आढळतात, म्हणून ते सगळे सागरी आहेत. हे द्विस्तरीय प्राणी आहेत. आठवतं ना, द्विस्तरीय म्हणजे कोणते प्राणी? भ्रूण अवस्थेमध्ये यांच्यामध्ये ऊतींचे 2 स्तर असतात, बाह्यर्जनस्तर किंवा एक्टोडर्म आणि अंतर्जनस्तर किंवा एंडोडर्म. आणि या 2 ऊतींच्या स्तरांच्या आतमध्ये एक जागा असते जी पचनगुहा किंवा गट असतो. आणि ऊती स्तराचं संघटन असणारा हा सगळ्यात पहिला प्राणी संघ आहे, म्हणजेच सगळ्यात जुना संघ. हा पहिला संघ आहे ज्यामध्ये काही प्रमाणात सममिती आढळते. खरं तर तुम्ही या जेलीफिश कडे जर बघितलं आणि याला मध्यभागी असलेल्या एका प्रतलाने कापलं, जसं की इथे, आणि तुम्ही त्याची त्रिमितीय किंवा 3 डायमेन्शनल कल्पना केली, तर हे प्रतल या जेलीफिशला 2 समान भागांमध्ये कापतं. असंच एखादं दुसरं प्रतल सुद्धा असू शकतं आणि यासारखे असंख्य प्रतले असू शकतात, ज्यामध्ये आपण या प्राण्याच्या शरीराला 2 समान भागांमध्ये विभागू शकतो. जेव्हा अशी एकापेक्षा जास्त प्रतले असतात तेव्हा त्याला अरीय सममिती किंवा रेडियल सिमेट्री असं देखील म्हणतात. याच्या उलट द्विपार्श्व सममिती किंवा बायलॅटरल सिमेट्री असते, जिथे फक्त एकच प्रतल शरीराला 2 समान भागांमध्ये विभाजित करतं. त्यामुळे ही अरीय सममिती आहे. ठीक आहे. जेलीफिशला एक विशिष्ट आकार आहे, बरोबर? तर संघ निडारियामध्ये असलेल्या 2 प्रकारच्या शरीर रूपांपैकी ते एक स्वरूप आहे. जेलीफिश मध्ये आढळणारे शरीर रूप एखाद्या छत्रीसारखे आहे, बरोबर? हे मुख किंवा माउथ आहे आणि हे शुंडके किंवा टेंटॅकल्स आहेत, जे 2 बाजूला तुम्हाला दिसत आहेत. आणि अशा प्रकारच्या शरीर संघटनेला छत्रिक किंवा मेड्युसा असं म्हणतात. आता तुम्ही जर ही शरीर संघटना घेतली आणि याला बरोबर उलट केलं, जसं की असं, तर हे मुख वर येईल, बरोबर? आणि तुम्हाला असं काहीतरी मिळेल. हे मुख आहे आणि हे शुंडके किंवा टेंटॅकल्स आहेत. आणि या शरीर स्वरूपाला बहुशुंडक किंवा पॉलिप असं म्हणतात. निडारिया या प्राणी संघामध्ये दिसणारे हे 2 शरीराचे स्वरूप आहे. पहिलं म्हणजे छत्रिक किंवा मेड्युसा, जे एखाद्या छत्रीसारखं दिसतं, आणि दुसरं म्हणजे बहुशुंडक किंवा पॉलिप, जे अगदी छत्रीला उलट केल्यासारखं दिसेल. आणि जेलीफिश मध्ये छत्रिक शरीर स्वरूप आहे. म्हणजेच तुम्ही बघू शकता की मुख खालच्या दिशेला आहे आणि हे सर्व शुंडके पण खालच्या दिशेला आहे. आता बहुशुंडक स्वरूपाबद्दल काय? तर या स्वरूपाची उदाहरणं आहेत सी एनिमोन. तुम्ही बघू शकता की याचं मुख वरच्या दिशेला आहे आणि याची शुंडके सुद्धा वरच्या दिशेला आहेत. आणि दुसरं म्हणजे हायड्रा किंवा जलव्याल. आता या दोन्हीही स्वरूपांमध्ये एक जठरवाहिनी गुहा किंवा गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी असते, जी तुम्ही इथे शरीराच्या भित्तीमध्ये असलेल्या पोकळीमध्ये बघू शकता. आणि हीच आहे जठरवाहिनी गुहा. जठर कारण इथे पचन होतं, म्हणूनच ही या प्राण्याची पचन नलिका आहे. तर ते मुखावाटे अन्न आतमध्ये घेतात आणि इथे त्याचं पचन होतं. पचन 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे जे पेशींच्या आतमध्ये होतं, ज्याला आपण अंतरपेशीय पचन किंवा इंट्रासेल्युलर डायजेशन असं म्हणतो, आणि काही पचन पेशीच्या बाहेर होतं, ज्याला आपण बाह्यपेशीय पचन किंवा एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन म्हणतो. निडारियामध्ये दोन्ही प्रकारचं पचन होतं, म्हणून एकदा अन्नाचं पचन झालं की ते शोषलं जातं आणि दुर्दैवाने टाकाऊ पदार्थ मुखाद्वारेच बाहेर टाकले जातात. आता समजलं याला जठर का म्हणतात? आता याला वाहिनी का म्हणतात? तर ही जागा फक्त निडारियाच्या पचन प्रणालीचे काम करत नाही, तर हीच जागा रक्ताभिसरण प्रणालीचं देखील काम करते. वाहिनी म्हणजे वाहिन्या किंवा व्हेसल्स. आपल्यामध्ये जशा रक्तवाहिन्या असतात तशा यांच्यामध्ये नसतात. यांची रक्ताभिसरण प्रणाली ही खूप सोपी आहे
आठवा बरं, आपली रक्ताभिसरण प्रणाली काय कार्य करते? तर ती शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्व पुरवते आणि शरीरातील सगळ्या पेशींमधून टाकाऊ पदार्थ आणि कार्बन डायऑक्साईड घेऊन जाते. ही पोकळी हेच कार्य करते. जेव्हा मुखावाटे अन्न आतमध्ये येतं तेव्हा त्याच्यासोबत भरपूर पाणी देखील येतं, कारण हे सगळे जलीय आहेत. म्हणून जेव्हा पाणी आतमध्ये येतं तेव्हा त्याच्यासोबत ऑक्सिजन पण येतं. म्हणून पोकळीला लागून असलेल्या या सगळ्या शरीराच्या पेशी ते ऑक्सिजन घेतात आणि पाण्यात कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. सोबत पाण्यातून पोषक तत्व सुद्धा घेतात आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात. आणि हे टाकाऊ पदार्थ आणि कार्बन डायऑक्साईड मुखातून परत आजूबाजूच्या पाण्यामध्ये बाहेर टाकलं जातं. म्हणूनच याला वाहिनी किंवा वहन प्रणाली देखील म्हणतात. म्हणूनच ही जठरवाहिनी गुहा आहे, म्हणजेच गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी आहे, कारण ती पचननलिका आणि रक्ताभिसरण प्रणाली दोन्ही आहेत. आता पाहूया यांच्यामध्ये इतर कोणते अवयव आहेत का? तर हे खूप साधे प्राणी आहेत, ज्यांच्यामुळे हे जास्त प्रगत नाही. पण काही निडारियामध्ये सांगाडा असतो, जसं की प्रवाळ किंवा कोरल्स मध्ये. यांच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा बनलेला सांगाडा असतो. पण निडारियाचे सर्वात मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे दंशपेशी किंवा निडोब्लास्ट. ही संपूर्ण जी पेशी आहे याला दंशपेशी किंवा निडोब्लास्ट असं म्हणतात. ही अशी पेशी आहे ज्याच्या आतमध्ये एक नांगी असते आणि या रचनेला निमॅटोसिस्ट असं म्हणतात. ही नांगी सामान्यतः आतमध्ये गुंडाळलेली असते. तुम्हाला ही धाग्यासारखी रचना दिसते आहे, जी गुंडाळलेल्या स्वरूपात आहे. हीच या प्राण्याची नांगी आहे. पण जेव्हा या नांगीला चालना मिळते, जसं की जवळ येणारा भक्षक किंवा जवळपास असलेली शिकार, तेव्हा ही संपूर्ण गोष्ट बाहेर येते. ही धाग्यासारखी रचना उघडते आणि हे इथे काटे आहेत. तर होतं काय की ही धाग्यासारखी रचना शिकार किंवा भक्षकाच्या शरीरात घुसते आणि हे काटे भक्षकाची किंवा शिकारीची त्वचा आणि मांस दुखावतात. आणि जेव्हा असं होतं तेव्हा एक विष सोडलं जातं, जे भक्षकाच्या किंवा शिकारीच्या शरीरात जातं आणि कधी कधी त्याला पक्षाघाताचा झटका देतं किंवा पॅरालाइज करतं. पण कधी कधी जर खूप लहान शिकार असेल तर ते त्याला मारून टाकतं. म्हणजेच या दंशपेशीचं पहिलं कार्य म्हणजे शिकार करण्यासाठी हल्ला करणं. दुसरं म्हणजे संरक्षण. उदाहरणार्थ, जेव्हा जेलीफिश मानवाचा सामना करते तेव्हा ती त्याच्यामुळे घाबरून जाते आणि मग डंख मारते त्याला दूर करण्यासाठी, म्हणजेच स्वतःचं संरक्षण करते. दंशपेशीचं तिसरं कार्य म्हणजे समुद्राखालील पृष्ठभागावर स्वतःला जोडून ठेवणे. कधी कधी या नांग्यांमध्ये एक चिकट पदार्थ असतो, जो या प्राण्यांना समुद्राखालील पृष्ठभागावर चिकटून राहण्यास मदत करतो, जेणेकरून ते तिथे स्थायिक होऊ शकतील. तर हीच तीन या दंशपेशीची कार्य आहेत. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.